विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण इयत्ता 11वी वाणिज्यामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपला सर्वांना बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाची उत्सुकता असते. या विषयामध्ये काय असेल, मॅथमॅटिकली कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील यासारखी उत्सुकता लागलेली असते. आणि एक थोडीशी भीती देखील या विषयाप्रती बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असते. मात्र आपण पाठीमागच्या आपल्या लेक्चरमध्ये हा विषय किती सोपा आहे आणि याची भीती बाळगण्याचं बिलकुल कारण नाही याचं सविस्तर विश्लेषण पाठीमागच्या 2-3 लेक्चर्समध्ये आपण बघितलं आहे. त्यासोबतच काही अत्यंत महत्त्वाची जी ह्या विषयाला अनुसरून शब्द आलेले आहेत त्यांचा देखील अभ्यास आपण याच्यामध्ये केलेलाच आहे. तर आज आपण प्रत्यक्षात या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर ह्या अनुषंगाने आपला जो पहिला टॉपिक आहे, पहिलं प्रकरण आहे, ते आहे इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. थोडक्यात पुस्तपालन व लेखाकर्म याची ओळख किंवा परिचय आपल्याला या प्रकरणामध्ये करून घ्यावयाचा आहे. तर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हे आपल्या सब्जेक्टचं नाव जरी असेल तरी मुळात बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ह्या 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. तर याचा आपल्याला ज्यावेळेस अभ्यास करावायचा असेल त्यावेळेस ह्या 2 कन्सेप्टचा आपल्याला वेगवेगळा अभ्यास करावा लागेल. सुरुवातीला आपण बुक कीपिंग म्हणजे पुस्तपालन आणि त्याच्यानंतर ह्या विषयाचा दुसरा भाग अकाउंटन्सी याचा अभ्यास करणार आहोत. तर याचा अर्थ समजून घेताना आपण सुरुवातीला याचं मिनिंग समजून घेणार आहोत. तर याचं मिनिंग समजून घेताना आपल्याला सुरुवातीला बुक कीपिंगचा अर्थ समजून घ्यायचा आहे. तर बुक कीपिंगचा अर्थ काय सांगितला? द टर्म बुक कीपिंग इज यूज इन कमर्शियल वर्ल्ड टू मीन कीपिंग और मेंटेनिंग और बुक्स ऑफ अकाउंट्स. इट इज अ सिस्टमॅटिक ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन प्रॉपर सेट ऑफ बुक्स. बुक कीपिंग इज अ ब्रँच ऑफ अकाउंटन्सी. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की बुक कीपिंग ही अकाउंटन्सीची एक शाखा आहे आणि बुक कीपिंगमध्ये व्यवसायामध्ये जे दैनंदिन व्यवहार करत असताना ज्या ट्रान्झॅक्शन्स अकाउंटिंग भाषेमध्ये ज्याला आपण म्हणतो, ज्या ट्रान्झॅक्शन्स दैनंदिन होत असतात यांचं कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवणे, यांच्या कुठेतरी नोंदी ठेवणे म्हणजे बुक कीपिंग होय. मग हे व्यवहार करत असताना वेगवेगळे बिलिंग्स बनतात, ड्राफ्ट्स बनतात, चेक बनतात, हे सगळे आपण जतन करून ठेवणे म्हणजे बुक कीपिंग. तर बुक कीपिंगची डेफिनेशन्स आपल्याला बघायची आहे. तर पहिली डेफिनेशन्स जी केली आहे ती आहे J.R. बॅटिलोबी यांनी बुक कीपिंगची व्याख्या सांगितलेली आहे. तर ती आपण अभ्यासणार आहोत. बॅटिलोबी काय म्हणतात की बुक कीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग्स इन अ सेट ऑफ बुक्स. बॅटिलोबी म्हणतात की बुक कीपिंग म्हणजे दैनंदिन होणाऱ्या व्यवहारांच्या सविस्तर नोंदी करून ठेवण्याची एक ही कला आहे. जे आपल्याकडे अकाउंटंटचे बुक्स आहेत याच्यामध्ये दैनंदिन झालेल्या व्यवहाराच्या नोंदी ठेवणे म्हणजे बुक कीपिंग होय. त्यानंतर अकाउंटन्सीचे दुसरे तज्ज्ञ आहेत यांची देखील व्याख्या आपण बघणार आहोत. नॉर्थकोट यांनी देखील बुक कीपिंगची व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात बुक कीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स द मॉनिटरी ॲस्पेक्ट्स ऑफ कमर्शियल ऑर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. नॉर्थकोट यांचं देखील हे म्हणणं आहे की ही एक कला आहे, ही एक आर्ट आहे आणि जे व्यवहार दैनंदिन घडतात ह्या सगळ्या व्यवहारांच्या रीतसर नोंदी अकाउंटन्सीमध्ये करून ठेवणे म्हणजे बुक कीपिंग होय. तर मित्रांनो, या 2 विचारवंतांच्या व्याख्या आपण बुक कीपिंग संदर्भात बघितल्या. त्यानंतर आपल्याला अकाउंटन्सीची डेफिनेशन बघायची आहे. अकाउंटन्सीची पहिली व्याख्या आपल्याला सांगता येईल, अकाउंटन्सी इज अ सायन्स अँड आर्ट ऑफ ॲनालायझिंग बुक कीपिंग रेकॉर्ड्स अँड ऑब्टेनिंग सिग्निफिकंट इन्फॉर्मेशन फ्रॉम देम. लेखाकर्म म्हणजे पुस्तपालनमध्ये ज्या नोंदी करून ठेवलेल्या असतात या सर्व नोंदींवरती प्रक्रिया करणे, यांचं पृथ्थकरण करणे
आणि त्या ठेवलेल्या नोंदीची प्रक्रिया करणे, पृथक्करण करणे, त्याची आकडेमोड करणे आणि त्यातून एक निष्कर्ष काढण्याची कला अकाउंटन्सीमध्ये असते. त्यानंतर दुसरी व्याख्या आपल्याला आर.एन. अँथोनी यांची बघायची आहे. तर अँथोनी म्हणतात की ॲन अकाउंटिंग सिस्टम इट मीन्स ऑफ कलेक्टिंग, समरायझिंग, ॲनालायझिंग अँड रेकॉर्डिंग इन मॉनिटरी टर्म्स इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस. लेखाकरण म्हणजे व्यवसायाची माहिती एकत्रित करणे, सारांश रूपाने ती माहिती सविस्तर मांडणे, जी माहिती मांडली त्या माहितीचे पृथक्करण करणे आणि या सर्वांच्या आधारे एक अहवाल, एक रिपोर्ट तयार करणे म्हणजे अकाउंटन्सी होय. तर मित्रांनो, बुक किपिंग अँड अकाउंटन्सीची व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल की हे दोन वेगवेगळे घटक जरी असले तरी एकमेकांवरती आधारित आहे. बुक किपिंग मीन्स रेकॉर्ड, गॅदरिंग द रेकॉर्ड, सगळे रेकॉर्ड जतन करून ठेवणे. अकाउंटन्सी म्हणजे जे रेकॉर्ड आपण जतन करून ठेवलं आहे त्यावरती प्रक्रिया करणे म्हणजे अकाउंटन्सी होय. तर अशी आपल्या विषयाची व्याख्या आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा जो पॉईंट बघायचा आहे, फ्युचर ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. पुस्तपालन व लेखाकरण यांची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. तर पहिलं फीचर सांगितलेलं आहे, टू मेंटेन अ कम्प्लीट सिस्टमॅटिक अँड परमनंट रेकॉर्ड ऑफ ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. तर इथे सांगितलेलं आहे बुक किपिंग लेखाकरणचे जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये सांगितलं की याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित नोंदी करून ठेवल्या तर ह्या ज्या ठेवलेल्या नोंदी आहेत त्या आपल्याला आयुष्यभरासाठी जतन करून ठेवता येतात. भविष्यामध्ये कधीही काहीही व्यवसायाशी संदर्भित एरर्स, जर काही त्रुटी, काही चूक भविष्यामध्ये आपल्या लक्षात आली तर ही चूक आहे किंवा नाही, ती चूक दुरुस्त कशी करता येईल याचा आपल्याला बॅकडेटेड पाठीमागं जाऊन रेकॉर्ड ज्यावेळेस आपल्याला तपासावा लागतो त्यावेळेस आपल्याला ह्या ज्या ठेवलेल्या नोंदी आहेत ह्या ठेवलेल्या नोंदींचा उपयोग भविष्यामध्ये होतो, फ्युचरमध्ये होतो. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला बुक किपिंग अकाउंटन्सीचं सांगता येईल, टू नो द फायनान्शियल पोझिशन. मित्रांनो, प्रत्येक व्यवसायाचं आकलन आपल्याला ज्यावेळेस करायचं असतं त्यावेळेस त्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्या व्यवसायाकडे ॲसेट्स किती आहे, त्या व्यवसायाकडे स्टॉक किती आहे, याच्यावरती आपण त्या व्यवसायाचं आकलन करत असतो. तर प्रत्येक व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन ज्यावेळेस आपल्याला माहिती करून घ्यायची असते त्यावेळेस त्या व्यवसायाची अकाउंटची जी बुक्स आहेत यांचा आपल्याला आधार, रेफरन्स घ्यायला लागतो. याच्या आधारे आपण त्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन काय आहे हे जाणून घेऊ शकतो. तिसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, टू नो प्रॉफिट ऑर लॉस मेड बाय बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल आपण पाठीमागच्या तासाला कॅलेंडर इयर आणि फायनान्शियल इयर याच्यामध्ये काय फरक आहे, काय तफावत आहे हे बघितलेलंच आहे. तर मित्रांनो, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे आपलं कॅलेंडर इयर आहे. मात्र एप्रिल 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यान जे वर्ष आहे याला आपण फायनान्शियल इयर म्हणतो. तर ह्या आर्थिक वर्षामध्ये व्यवसायाला नफा झाला आहे की तोटा झाला, व्यवसाय प्रगती करतोय की अधोगती होते आहे, हे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी हिशोबाची नोंद ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या ठेवलेल्या नोंदीच्या आधारेच आपण त्या वर्षाची आर्थिक परिस्थिती काय आहे, फायनान्शियल पोझिशन काय आहे हे जाणून घेऊ शकतो. पुढचं वैशिष्ट्य आहे, फीचर आहे, टू नो प्रॉफिट ऑर लॉस मेड बाय बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. त्या आर्थिक वर्षामध्ये आपल्याला नफा झाला की तोटा झाला याची माहिती देखील अकाउंटच्याच आधारे मिळत असते. पुढील वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य नंबर 4, टू नो द अमाऊंट ड्यू टू बिझनेस फ्रॉम व्हेरियस डेटर्स. ज्यावेळेस आपण व्यवसाय करतो त्यावेळेस बाजारपेठेमध्ये, मार्केटमध्ये अनेक लोकांचे पैसे देणे असतात, अनेक लोकांकडून पैसे येणे असतात. तर बाजारपेठेमधून किती लोकांकडून आपल्याला पैसे येणे आहेत, किती लोकांकडून आपल्याला पैसे घ्यावयाचे आहेत याची माहिती हिशोब ठेवला तरच मिळू शकते. सपोज मित्रांनो, आपण कुठलाच हिशोब आपल्या व्यवसायाचा ठेवला नाही तर कुणाला किती पैसे द्यावायचे आणि कुणाकडून किती पैसे येणे आहेत याची आपल्याला माहिती मिळू शकणार नाही.
म्हणून त्या दृष्टीने हे रेकॉर्ड ठेवणं फार महत्त्वाचं असतं. 5वं वैशिष्ट्य आहे टू नो द अमाऊंट ड्यू टू क्रेडिटर्स फ्रॉम बिझनेस. जसं आपल्याला लोकांकडून येणे आहे तसंच किती लोकांचे पैसे देणं आहे हे देखील आपल्याला बुक किपिंग अकाउंटन्सीमध्ये लिहिलेल्या हिशोबांच्या आधारेच माहिती मिळत असते. 6वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल टू नो द प्रोग्रेस ऑफ द बिझनेस. दिस इज जज बाय comparing present financial position with that of the past years. चालू आर्थिक वर्षामध्ये आपल्याला किती नफा झाला किंवा इतर वर्षांच्या तुलनेत आपण प्रोग्रेस केली की आपली अधोगती झाली हे जर आपल्याला जाणून घ्यावयाचं असेल तर मित्रांनो, आपण चालू आर्थिक वर्षाचे हिशोब पाठीमागील काही आर्थिक वर्षाच्या हिशोबांसोबत कंपेअर करू शकतो, त्यांची तुलना करू शकतो. आणि ही तुलना केल्यानंतर आपल्याला जाणीव होऊ शकते की इतर वर्षांच्या तुलनेमध्ये आपण यावर्षी केलेलं कामकाज उत्तम आहे किंबहुना नाही. याची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला हिशोब प्रत्येक वर्षी व्यवस्थित सविस्तर लिहिणं महत्त्वाचं असतं. पुढील वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल टू नो द इफिशियन्सी ऑफ द बिझनेस. इट इज कंपेअरिंग विथ सम टाईप्स ऑफ सिमिलर बिझनेस. जशी आपण इतर आर्थिक वर्षाची चालू आर्थिक वर्षाची तुलना करून आपल्याला प्रॉफिट जो होतोय तो इतर वर्षांच्या तुलनेत अधिक होतोय की कमी होतोय हे बघू शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्यासारखेच जे इतर व्यवसाय आहेत त्या व्यवसायांशी आपल्या व्यवसायाची तुलना करून आपण इतर व्यावसायिकांपेक्षा जास्त प्रगती करतोय, जास्त चांगलं काम करतोय की इतर व्यवसायांच्या तुलनेत आपली ग्रोथ रेट कमी आहे, ग्रोथ रेशो कमी आहे. याची माहिती जर मिळवायची असेल तर नियमितपणे, बिनचूकपणे आणि सायंटिफिकली आपण सगळ्या हिशोबांच्या नोंदी बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजेच आपण जर व्यवस्थित हिशोब लिहून ठेवले तर आपल्यासारख्याच इतर व्यवसायांसोबत आपण आपल्या व्यवसायाची तुलना करू शकतो. पुढील वैशिष्ट्य सांगता येईल टू नो द अमाऊंट ऑफ व्हेरियस टॅक्स पेबल टू द गव्हर्नमेंट. मित्रांनो, ज्यावेळेस आपण कुठलाही व्यवसाय करतो त्यातून नफा मिळवणे हा आपला उद्देश असतो. आपण तो नफा मिळवतोही, मात्र आपलं जे गव्हर्नमेंट असतं ह्या गव्हर्नमेंटला आपण काही टॅक्सेस नफ्याच्या तुलनेत, उत्पन्नाच्या तुलनेत पे करणं महत्त्वाचं असतं, आवश्यक असतं, गरजेचं असतं. तर कायद्यानुसार आपल्याला हे टॅक्स पे करायला लागतात आणि आपल्याला मिळालेल्या प्रॉफिटच्या, उत्पन्नाच्या तुलनेत आपल्याला हे टॅक्स भरावे लागतात, कर भरावे लागतात. मग चालू आर्थिक वर्षामध्ये आपण किती टॅक्स पे करणं आवश्यक आहे, किती टॅक्स भरणं गरजेचं आहे याची माहिती कुठून मिळेल आपल्याला की ह्या वर्षामध्ये आपल्याला इतकी अमाऊंट टॅक्स भरावी लागेल. तर याची माहिती देखील मित्रांनो आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट्समध्येच मिळते. चालू वर्षामध्ये आपल्याला किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला याचा आकडा बुक्स अकाउंट्समधून मिळेल आणि त्या झालेल्या प्रॉफिटच्या तुलनेमध्ये आता आपण किती टॅक्स पे केला पाहिजे याची आकडेवारी देखील आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये मिळेल. जर आपण हे रेकॉर्डच ठेवले नाही तर आपल्याला किती टॅक्स पे करावयाचा आहे याचा अंदाज येणार नाही. त्यामुळे टॅक्स पे करण्यासाठी देखील बुक किपिंग अकाउंटन्सी अत्यंत महत्त्वाची आहे. 9वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल टू प्रेझेंट द अकाउंटिंग एरर्स अँड फ्रॉड्स. मित्रांनो, हिशोब लिहित असताना नजर चुकीने काही क्युरीज राहू शकतात, काही चुका होऊ शकतात. मग अकाउंटमध्ये जर अशा काही नजर चुकीने झालेल्या चुका असतील तर ज्यावेळेस आपण आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला आपले बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज करतो त्यावेळेस आपल्याला हे एरर्स समोर येतात, ह्या झालेल्या त्रुटी, राहिलेल्या चुका समोर येतात. जर आपण हे हिशोबच लिहिले नाही तर आर्थिक वर्षाचं शेवट करण्याची, अकाउंट क्लोज करण्याची आवश्यकता भासणार नाही आणि झालेल्या चुका निदर्शनास येणार नाही. ह्या चुका कायमस्वरूपी तशाच राहून जातील. त्यासाठी मित्रांनो, दैनंदिन व्यवहार होत असताना त्याच्या नोंदी अकाउंटमध्ये होणं आवश्यक आहे आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी किंवा प्रॉपर त्या महिन्याच्या शेवटी हे एरर्स आपल्याला समजतात. मग फक्त नजर चुकीने चुका होतात का? तर नाही. बऱ्याचशा वेळेस आपले जे एम्प्लॉईज असतील हे हेतू पुरस्कृत काही फ्रॉड्स
व्यवसायामध्ये करतात. अकाउंटमध्ये काही फ्रॉड्स केले जाऊ शकतात. मात्र कितीही फ्रॉड्स केले, कितीही जाणून बुजून एखाद्या व्यक्तीने हेतुपुरस्कृत चुकीचे हिशोब लिहिले, तरी देखील आर्थिक वर्षाच्या शेवटी ज्यावेळेस आपण अकाउंट्स टॅली करण्यासाठी घेतो, त्यावेळेस हे केलेले फ्रॉड्स आपल्या निदर्शनास येऊ शकतात आणि आपण त्यावरती योग्य ती कार्यवाही करू शकतो आणि ह्या आपल्या होणाऱ्या नुकसानीला आळा घालू शकतो. पुढचं 10वं वैशिष्ट्य मित्रांनो आपल्याला सांगता येईल, टू हॅव कंट्रोल ओव्हर बिझनेस ॲसेट्स ऑफ द बिझनेस. व्यवसायाची जी संपत्ती आहे त्यावर योग्य नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला हिशोबांचा उपयोग होतो. पुढे सांगता येईल 11वं वैशिष्ट्य, टू प्रोव्हाइड व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन टू व्हेरियस ग्रुप्स. मित्रांनो, ज्यावेळेस आपण व्यवसाय करत असतो त्यावेळेस आपल्याशी कनेक्टेड अनेक वेगवेगळे घटक असतात. मग याच्यामध्ये काय सांगता येईल, तर व्यवसायातील सभासद, कामगार, ग्राहक, समाज, सरकार ह्या व्यक्ती आपल्यासोबत कनेक्ट असतात. यांच्याशी आपले ट्रान्झॅक्शन्स होत असतात, देवाणघेवाण होत असते. मग ह्या सगळ्या लोकांना आपल्या व्यवसायाचा अहवाल देणं देखील गरजेचं आहे. आपले सभासद आहेत, भागधारक आहेत, यांना वर्षाच्या शेवटी आपण हिशोब देणं गरजेचं असतं. मग ह्या लोकांना आपल्याला जी माहिती द्यावयाची असते, ही माहिती, ही आकडेवारी आपण बुक्स ऑफ अकाउंटच्या माध्यमातून देऊ शकतो. पुढे आपल्याला सांगता येईल पुढचं वैशिष्ट्य, शेवटचं वैशिष्ट्य आहे 12वं, टू टेक डिसिजन अँड इम्पॉर्टंट बिझनेस मॅटर्स. व्यवसायामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी देखील बुक किपिंग अकाउंटन्सीचा उपयोग होताना आपल्याला दिसतो. तर ही आपण आज बघितलेली बुक किपिंग अँड अकाउंटन्सीची डेफिनेशन आणि फीचर्स आहेत. पुढच्या लेक्चरला आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सीची इम्पॉर्टन्स, महत्त्व बघणार आहोत. आत्ता बघितलीत आपण ती आहे बुक किपिंग अकाउंटन्सीची फीचर्स, वैशिष्ट्ये. तर मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये जी फीचर्स बघितलेले आहेत, डेफिनेशन्स बघितलेले आहेत, ही इंग्लिश विथ मराठी आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट्स याच्या लिहून ठेवायच्या आहेत. इंग्लिशमध्ये तर लिहायचेच आहेत, मात्र आपल्या माहितीसाठी, आपल्याला त्याचं आकलन होण्यासाठी त्यालाच पॅरलल मराठीमध्ये देखील माहिती लिहून ठेवायची आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढच्या तासिकेला. धन्यवाद.